काय तुम्हाला माहीत आहे का? फक्त एक सवय बदलली तर तुमच्या शेतीची ताकद 10 पट वाढू शकते आणि तेही 1 रुपयाही देखील खर्च न करता. काय आहे ही ट्रिक? शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपलं मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आज आपण एक अशी महत्त्वाची आणि सोपी पद्धत पाहणार आहोत, जी शेतकरी दुर्लक्ष करतात आणि त्यामुळेच उत्पादन कमी येतं. गहू, हरभरा, मोहरी अशी पिकं काढल्यानंतर बऱ्याच वेळा शेत रिकामं ठेवतात. पण खरं सांगायचं तर हीच सगळ्यात मोठी चूक आहे. कारण काय? मित्रांनो बघा, जेव्हा तुम्ही शेत रिकामं ठेवता तेव्हा माती हळूहळू कमकुवत होते. त्यामुळे किडे, रोग आणि तण वाढायला सुरुवात होते. मग उपाय काय? एप्रिल आणि मे महिन्यात जेव्हा ऊन खूप पडतं त्यावेळेला तुम्ही डीप नांगरणी 8 ते 9 इंच खोल केली पाहिजे. आता तुम्ही म्हणाल यात एवढं काय खास आहे? तर ऐका, उन्हाळ्यातील कडक ऊन आणि गरम वारे मातीच्या आतपर्यंत पोहोचतात. त्यामुळे जमिनीला हानिकारक किडे आणि त्यांची अंडी नष्ट होतात. बुरशी आणि रोग कमी होतात. माती पूर्णपणे नैसर्गिकरित्या शुद्ध होते. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, नांगरणी करताना मोठे ढेकळे, मोठे ढेले तयार झाले पाहिजेत. आणि त्यामुळे शेतकरी मित्रांनो, खूप बारीक नांगरणी करू नका, कारण मोठे ढेकळे उन्हात तापतात आणि आतल्या किड्यांना पूर्णपणे नष्ट करतात. तर शेतकरी मित्रांनो, या प्रक्रियेमुळे काय फायदा होतो? माती मऊ आणि सुपीक बनते. पाण्याची धरून ठेवण्याची क्षमता वाढते. पुढच्या पिढीसाठी जमीन तयार होते. उत्पादनामध्ये मोठी वाढ दिसून येते. शेतकरी मित्रांनो, ही पद्धत पूर्णपणे नैसर्गिक आहे. कोणतीही रासायनिक खत किंवा औषध लागत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही 100% मोफत आहे. पण लक्षात ठेवा, ही नांगरणी योग्य वेळेत म्हणजेच एप्रिल-मे मध्येच केली पाहिजे. तेव्हा जास्त फायदा होतो. जर तुम्ही ही पद्धत नियमित वापरली तर काही वर्षातच तुमच्या जमिनीची ताकद वाढेल. शेतकरी बांधवांनो, लहान बदल मोठा फरक घडवतात आणि ही त्यातील एक महत्त्वाची पायरी आहे. ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या शेतकरी मित्रांसोबत नक्की शेअर करा.